तर सध्या आपण आता बस्ती देणार आहोत म्हणजे एनिमा. तर एनिमा देण्यासाठी आपल्याला कॅथेटर पाईप, सिरिंज, कॉटन आणि परत आपल्याकडे आहे आता सध्या सहचर तेल. सहचर तेलाचा आपण आता सध्या एनिमा देणार आहोत. तर हे तेल आपण थोडे आता गरम करून घेणार आणि सहचर तेलाची आता आपण पेशंटला बस्ती देणार. सध्या आपण आता सहचर तेलाचा काढा सहचर तेलाची बस्ती देणार आहे. तर त्याच्यासाठी थोडं नॉर्मल तेल गरम करून घेतलं आपण. तर आपण आता सिरिंजमध्ये तेलाचा एनिमा देण्यासाठी ऑइल भरून घेत आहे. अशा प्रकारचं आपण आता एनिमा देणार आहे. तर 2.5 ते 3 इंचपर्यंत हे कॅथेटर आत इन्सर्ट केल्यानंतर वरून आपल्याला जर आवश्यकता वाटल्यास तर याला प्रेशर देऊन ऑइल पूर्णपणे आतमध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एनिमासारखं देणार आहात? हो, म्हणजे पूर्ण एनिमा देणार आहोत. हा झाला आपला सहचर तेलाचा परफेक्ट एनिमा. तर आता आपण याची बस्ती देणार आहोत सहचर तेलाची. तर कॅथेटरचा हा जो पाईप असतो तो आपण 2.5 ते 3 इंच आतमध्ये इन्सर्ट करणार आणि थोडं कोमट तेल असतं ते आपण आतमध्ये टाकणार आणि टाकल्यानंतर आपण पेशंटला पोटावर झोपवणार आणि झोपल्यानंतर पाय 1 to 1 to अशा प्रकारे 5 मिनिट पायाची हालचाल करायला लावणार. त्याच्यामुळं ते ऑइल आपल्या पोटामध्ये पूर्णपणे पसरते आणि त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. आणि त्याच्यानंतर पेशंटला वॉशरूमला पाठवले जाते. नमस्ते, मी वैद्य उमेश धायबर. आज आपण पंचकर्मातील विविध कर्मांपैकी बस्तीकर्म पाहत आहोत. बस्तीकर्म यालाच आपण व्यावहारिक भाषेत एनिमा म्हणतो, परंतु हा एनिमा आणि बस्ती याच्यात खूप डिफरन्स आहे. बस्ती हे बस्तीपुटकाने जी गोष्ट दिली जाते त्यावरून आपण त्याला बस्ती म्हणतो. तर चरकाचार्याने ती बस्ती चिकित्सेला अर्धचिकित्सा मानली आहे. ही अतिशय उपयुक्त अशी चिकित्सा पद्धती आहे आणि रुग्णाला त्रास न होता देण्यात येण्याजोगी ही चिकित्सा आहे. तर बस्ती चिकित्सा यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे काढ्याची बस्ती, त्यालाच निरोह बस्ती किंवा आस्थापन बस्ती असेही म्हणतात, आणि दुसरी आहे तेलाची बस्ती. तर तेलाची बस्ती यालाच आपण व्यावहारिक भाषेत मात्रा बस्ती बोलतो, स्नेह बस्ती बोलतो. तर आपण क्रमाक्रमाने बस्ती पाहूयात. पहिल्यांदा आपण पाहूयात आस्थापन बस्ती म्हणजेच काढ्याची बस्ती. तर काढ्याची बस्ती ही म्हणजे जेवण न करता दिली जाणारी बस्ती आहे. म्हणजे रुग्ण सकाळी पोट साफ झाल्यानंतर, मलत्याग झाल्यानंतर, पोट हलके असताना काही न खाता आपण ही बस्ती देतो. यामध्ये काही वैद्य आपण काढा बनवताना आदल्या दिवशी काढा भिजत ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी काढा करतात, किंवा सकाळी आपण काढा भिजत ठेवून तो जो द्रव्य घेणार आहोत, फॉर एक्झाम्पल दशमूळची आपण निरोह बस्ती देणार आहोत, तर दशमूल भरड द्रव्य त्याच्या 16 पट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी 1/4 आटेल एवढा आपल्याला तो काढा उकळवायचा असतो. त्यानंतर तो गाळायचा असतो. हा काढा जवळपास 960 ml मॅक्झिमम आपण देऊ शकतो. आणि रुग्णाचे बल, वय आणि व्याधी बल, अवस्था याचा अभ्यास करून हा आपल्याला 350 ml ते 960 ml पर्यंत आपण देऊ शकतो. परंतु ग्रंथोक्त मात्रा 960 ml आहे. आपण रुग्ण मध्यम बलाचा असेल तर 600 ml पर्यंत हा काढा आपण देऊ शकतो. प्रत्येकाची धारणशक्ती कमी असते, रुग्णांचं बल कमी असतं. त्यानुसार आपल्याला रुग्णाचा कोणता व्याधी झाला आहे या सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून
ह्या निरोची बस्तीची मात्रा ठरवायची असते. तर हा क्वाथ कसा करतात हे आपण पाहिलं. आदल्या दिवशी काढा भिजत ठेवतो, म्हणजे क्वाथ द्रव्य भिजत ठेवतो, त्याच्या 16 पट पाणी टाकून दुसऱ्या दिवशी 1/4 आटवतो. जो काढा शिल्लक राहिला तो आपण गाळून घेतो. यानंतर आपल्याला काढा गाळल्यानंतर एक क्वाथ निर्मिती झाल्यानंतर एक बस्तीक्रम सांगितला आहे. त्या विशिष्ट पद्धतीनेच बस्ती तयार करायचा असतो. माक्षिकम लवणम म्हणजे पहिल्यांदा माक्षिक, दॅट मीन्स मध. जवळपास 80 ml मध, 60 ते 80 ml मध आपल्याला लागतं. त्यात 10 ग्रॅम सेंदो मिक्स करतो. तर माक्षिक दॅट म्हणजेच मध आणि सेंदो एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं असतं. त्यात आपल्याला तिळतेल किंवा कोणतेही व्याधीनुसार आपण तेल वापरू शकतो. सहचरादी तेल, दशमूल तेल, निर्गुंडी तेल, अशा पद्धतीनं नारायण तेल, हे विविध तेल आपण या बस्तीमध्ये वापरत असतो. तर व्याधीनुसार आपल्याला तेलाचा नियोजन करायचं असतं, निवड करायची असते. तर हे तेल आपण 60 ते 80 ml एवढ्या मात्रेमध्ये घेतो. तर पहिल्यांदा माक्षिक, नंतर लवण, त्यामध्ये आपण तेल टाकतो आणि अतिशय सावकाश रवीने ते घुसळून किंवा चमच्याने ते घुसळून एकजीव करावे लागतात. ते अमालगम फॉर्मेशनमध्ये त्याची स्थिती येते तोपर्यंत आपल्याला विशिष्ट पद्धतीने रवीने ते घुसळून त्याचं मिश्रण तयार करायचं असतं. यानंतर येतो कल्क. हा कल्क फाईन स्वरूपाचा असायला पाहिजे. कल्क म्हणजे काय तर विशिष्ट शतपुष्पा कल्क असतो, यष्टी कल्क असतो. विशिष्ट द्रव्यांचा कल्क तयार करून तो या मिश्रणामध्ये मिक्स करायचा असतो आणि सर्वात शेवटी काढा आपण त्यात मिक्स करून रवीने चांगल्या पद्धतीने मिक्स करून तो 1 ते 2 वेळा फिल्टर करावा लागतो. फिल्टर कशासाठी करावा लागतो तर तो देताना कधीकधी मोठे कण असतील तर बस्ती यंत्रात ते अटकतात आणि बस्ती द्रव्य जाणार नाही. यासाठी आपल्याला ते 1 ते 2 वेळा फिल्टर करायचे. कोष्ण असतानाच आपल्याला हा काढा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे की काढा जास्त गरम तर नाही ना, कारण काढा गरम असतो परंतु आपण बाकीचे जे कल्कद्रव्य, तेल, मध हे टाकल्यानंतर तो थोडासा त्याची उष्णता कमी होते. तर त्या उष्णतेचा अंदाज घेऊन रुग्णाला तो सहन होणार आहे की नाही याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि नंतरच बस्ती प्रयुक्त करावे लागतात, बस्ती द्यावे लागतात. तर बस्ती देण्यासाठी आपण आता सध्या काय करतो तर एक बस्ती पॉट किंवा एनिमा पॉट जे असते तर एक स्टेनलेस स्टीलचं पण असतं, प्लॅस्टिकचं असतं. आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण ती मात्रा, ठराविक मात्रा, फॉर एक्झाम्पल 960 ml ची द्यायची आहे की 600 ml ची द्यायची आहे हे रुग्णबल व्याधीबल अनुसरून आपण ते घेतो. त्या बस्ती पॉटला एक समोर कॅथेटर आपण जॉईन करतो त्याच्या पाईपला. ते कॅथेटर पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यात तेल लिप्त करून थोडंसं गरम करून, का तर त्याच्यात एक प्रकारचा कडकपणा असतो. तो गुदस्थानात आपण जेव्हा प्रविष्ट करतो तर तो वेदना होऊ नये किंवा त्यामुळे ट्रॉमा होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असते. यासाठी आपल्याला तेल थोडंसं लावून आपण एनिमा देत असतो. तर 4 अंगुल ते 6 अंगुल, 4 अंगुलच्या वरतीच आपल्याला तो रेक्टममध्ये किंवा ॲनल रिजनमध्ये इन्सर्ट करायचा असतो. रेक्टमपर्यंत तो गेल्यानंतर त्या बस्ती पुटकाला किंवा बस्ती यंत्राला, एनिमा पॉटला एक प्रकारचं पिन असते किंवा एक ती पिन ओपन केली तर ती बस्ती द्रव्य खाली येते आणि ग्रॅव्हिटीचा वापर करून तो आपण बस्ती गुदस्थानात किंवा पक्वाशयात प्रविष्ट करत असतो. तो पूर्ण बस्ती गेला तर आपण तो बस्ती यंत्र किंवा कॅथेटर, रबर कॅथेटर बाहेर काढतो आणि रुग्णास मल त्याग करण्यास पाठवत असतो. कधीकधी रुग्णाला तेवढा वेळ मिळत नाही तर त्याची आपल्याला पूर्णतः कल्पना रुग्णाला आपण द्यावी लागते. त्याची पूर्ण तयारी आपल्याला करावी लागते आणि जोपर्यंत बस्ती त्या रुग्णाला धारण करता येतो तोपर्यंतच आपल्याला तो काढा द्यायचा. आणि अशी ही कंडिशन येते कधीकधी की रुग्णाला मलत्याग त्वरित होत असतो. तर अशा वेळेस थोडासा काढा आपण गेला आहे तोपर्यंत असं बंद करून रुग्णाला मलत्यागासाठी पाठवत असतो आणि उरलेला मलत्यागानंतरसुद्धा आपण कधीकधी तो आपल्याला बस्ती प्रदान करावी लागते. तर ही बस्ती, काढ्याची बस्ती
ही अनुषापोटी आपण देतो. बस्ती झाल्यानंतर मल प्रवर्तन हे लगेच होतं, परंतु शास्त्रामध्ये एक मुहूर्तापर्यंत वाट पाहायला सांगितली. कधीकधी काही वेळेस काढा गरम नसेल, वातावरण खराब असेल, रुग्णांची प्रकृती चांगली नसेल, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल किंवा विविध कारणास्तव हा काढा जर त्याचा प्रत्यागमन झाला नाही, त्याला बस्ती प्रत्यागमन म्हणतात, तर आपण 48 मिनटापर्यंत म्हणजे एक मुहूर्तापर्यंत वाट पाहतो. ही कंडिशन खूप खराब असते की बस्ती परत बाहेर प्रत्यागमन जर झाला नाही तर रुग्णाला त्रास होण्याची शक्यता असते, अदमान होण्याची शक्यता असते, पोट दुखण्याची शक्यता असते. तर याचा विचार करून आपल्याला आधीच सर्व तयारी करावी लागते. अशी कंडिशन असेल तर गोमूत्राचा बस्ती किंवा ग्लिसरीनची सपोजिटरी आपण ठेवून तो बस्ती प्रत्यागमन केला जातो. कधीकधी आपल्याला लवण जलाणचा उपयोग करून सुद्धा तो बस्ती द्रव्य आपण बाहेर काढतो, फोर्सफुली बाहेर काढतो. पण अशी कंडिशन प्रत्येक वेळेस येत नाही. ते खूप क्वचित वेळेस अशी निरोबस्ती वेळेस अशी कंडिशन येते. तर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला रुग्णाला काउन्सिलिंग करून आपल्याला ही बस्ती द्यायची असते. ही बस्ती प्रत्यागमन हार्डली 1 ते 2 मिनटामध्येच होत असतो आणि यासोबत प्रथमतः क्वाथ पडतो, नंतर मल पडतं, नंतर वातानुलोमन होतं, मूत्र त्याग होतो. ह्याच क्रमाने बस्ती प्रत्यागमन होत असतो. ह्या गोष्टीमुळे वाताचं अनुलोम चांगलं होतं, भूक चांगली वाढते, मलावष्टंभ नष्ट होतो, पोट हलकं होतं, सर्व शरीर इंद्रिय मन शुद्ध होतात, निर्मल होतात. तर हा बस्ती जो आहे, निरोह बस्ती जो आहे, तो कोणकोणत्या व्याधीमध्ये देतात, तर हा निरोह बस्ती सर्वांग घात किंवा संपूर्ण शरीरात वात प्रकोप झाला असेल, पक्षाघात झालेला असेल, कटी शूल असेल, सायटिकाचे पेशंट असतील, अस्थिभग्न झालेले असतील, मलावष्टंभ असेल, विबंध असेल, अजीर्ण असेल किंवा विष्टब्धाजीर्ण असेल, अर्श असेल, अशा कंडिशन आपण हा बस्ती देत असतो. सायटिकाच्या पेशंटमध्ये, लंबस स्पॉन्डिलोसिसच्या पेशंटमध्ये, पॅरालिसिसच्या किंवा पक्षाघाताच्या पेशंटमध्ये, अर्धिताच्या पेशंटमध्ये या निरोबस्तीचा अतिशय उपयोग होतो. या निरोबस्तीमुळे वाताचे संचलन चांगले येते, वाताचं अनुलोमन चांगलं होतं. वाताचं अनुलोमन चांगलं झालं तर जो अवरोध निर्माण झाला आहे तो नष्ट होतो, वाताच्या गतीमध्ये सुधार पडतो. त्याच्यामुळं अवृत्तवात ही जी संकल्पना आहे त्या अशा अवृत्तवात व्याधीमध्ये सुद्धा याचा चांगला फायदा होतो आणि भूक सुधारते, अग्निदीप्ती होते, लाघवता प्राप्त होते, शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न होतं, रुग्णाला व्याधीपासून मुक्तता मिळते. तर हा आहे निरोह बस्ती. तर बस्तीचे उपक्रम करताना केवळ निरोह बस्ती देत नाही, तर 3 प्रकार बस्तीचे सांगितले आहेत: योग बस्ती, काल बस्ती आणि कर्मबस्ती. तर कर्मबस्ती हे 30 टोटल एकूण 30 बस्ती आहेत. त्यात अणुवासन तेल किंवा तेलाचा बस्ती, काढ्याचा बस्ती या स्वरूपात टोटल 30 बस्ती आपण दिली जातात. काल बस्तीमध्ये 15 बस्ती दिली जातात आणि योग बस्तीमध्ये 8 बस्ती दिली जातात. तर व्याधीच्या बलावरती, रुग्णाच्या बलावरती आपल्याला हे बस्ती द्यायची असतात. एकंदरीत फक्त निरोह बस्ती किंवा फक्त मात्रा बस्ती आपण कंटिन्यू 7 दिवस देऊ शकतो, परंतु निरोह बस्ती कंटिन्यू 7 दिवस देता येत नाही. कारण निरोह बस्ती दिल्यानंतर वात प्रकोप हा रुक्षतेने होऊ शकतो. तर निरोह बस्तीनंतर मात्रा बस्ती आणि मात्रा बस्तीनंतर निरोह बस्ती असा व्यत्यास देणं गरजेचे असते. काही रुग्णांना रुक्षता जास्त असेल, विबंध असेल, अशा वेळेस मात्रा बस्ती आपण 7 दिवस 8 दिवस कंटिन्यू देऊ शकतो. तर अशा प्रकारे हे निरोह बस्ती आहेत. निरोह बस्ती झाल्यानंतर आपण पाहूयात मात्रा बस्ती. तर मात्रा बस्ती किंवा त्याला स्नेहबस्ती बोलतात. स्नेहबस्तीमध्ये स्नेहाची मात्रा जास्त असते, ती जवळपास 240 ml पर्यंत असते. बट या मात्रा बस्तीमध्ये ही कमी मात्रा, जवळपास 80 ml या स्नेहाची मात्रा आपण देत असतो. मात्रा बस्ती हा नेहमीच काहीतरी खाऊन द्यावा, म्हणजे हलकं आहार खाल्ल्यानंतरच तेलाचा बस्ती दिला जातो. आणि शास्त्रामध्ये तर असं सांगितलं आहे की आर्द्रतल म्हणजे तळहात, जेवण केल्यानंतर हात धुतला आहे आणि लगेच मात्रा बस्ती, जोपर्यंत तळहात ओला आहे तोपर्यंतच मात्रा बस्ती द्यावा. याचाच अर्थ तो त्वरित द्यावा, खाल्ल्या त्वरित द्यावा. तर मात्रा बस्ती हा
आपण 7 दिवस देऊ शकतो किंवा काही क्रॉनिक कंडिशनमध्ये आपण 14 दिवसही देऊ शकतो, परंतु सर्वसाधारण 7 दिवस कंटिन्युअस मात्राबस्ती दिलेली चालते. तर ह्या मात्राबस्तीमध्ये जे तेल आहे ते कोष्ण करून कोमट करून आपल्याला मात्राबस्ती द्यायचा असतो. कधीकधी केवळ तेल देऊन पण चालत नाही, तर अशा वेळेस मलाचे खडे असतील तर अशा वेळेस आपल्याला सैंधव थोडंसं ॲड करून मात्राबस्ती दिली जातात. काही जणांना मात्राबस्ती देण्यापूर्वी जेवण करून बस्ती देणं, दोन्ही बस्ती देताना एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट पोझिशनमध्येच दिला जातो. तर उत्तान शयन करून लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये झोपून आपल्याला मात्राबस्ती किंवा निरोबस्ती दिला जातो. तर यामध्ये लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये डावा पाय सरळ आणि उजवा पाय पोटाकडे वळलेला अशा अवस्थेत पेशंटला झोपवले जाते आणि ॲनल रिजनमध्ये 4 अंगुल आपण रबर कॅथेटर इन्सर्ट करतो आणि कोष्ण असा तेल किंवा निरोबस्ती आपण देत असतो. अशा पद्धतीने हा मात्राबस्ती आपल्याला द्यायचा असतो. हा मात्राबस्ती दिल्यानंतर रुग्णास 1 मिनटं झोपून नंतर सरळ झोपून त्याचे पायास ताडण केले जाते आणि पोटावरती उदराभोवती ताडण केले जाते आणि थोडा मसाज केला जातो. नंतर सरळ झोपून पायवरती केले जातात, जेणेकरून हा जो स्नेह दिला आहे तो पोटामध्ये जास्तीत जास्त आतमध्ये राहावा आणि तिथं ॲब्सॉर्प्शन त्याचं चांगलं व्हावं हे आपल्याला अपेक्षित आहे. मात्राबस्ती हा तुरंत बाहेर येणं किंवा त्याचं प्रत्यागमन लवकर येणं हे योग्य नाही. तर मात्राबस्ती आपल्याला कमीत कमी 3-4 तास 6 तास तरी 3-4 तास तरी पोटात धारण केला तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. कधीकधी असं होतं की रुग्ण हा पूर्णतः 24 ताससुद्धा बस्ती प्रत्यागमन होत नाही, तर ही गोष्ट चांगली आहे. त्यात घाबरण्यासारखी काही आवश्यकता नसते. मात्राबस्ती प्रत्यागमन जर झालं ना तरी इतका त्रास होत नाही, परंतु निरोबस्ती मात्र आपल्याला 1 मुहूर्ताच्या आत त्याचा प्रत्यागमन होणं गरजेचं असतं. तर मात्राबस्ती आपण कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये कधी कधी देऊ शकतो, कोणकोणत्या व्याधीमध्ये देऊ शकतो, तर मात्राबस्ती हा सर्व प्रकारच्या वातव्याधीमध्ये आपण देऊ शकतो. हा स्नेहबस्ती असतो तर यात एकांगवात, सायटिका, कटिशूल यामध्ये देऊ शकतो. ज्यांना अर्शाचा त्रास आहे अशा वेळेस पर्टिक्युलर तेल सिद्ध करून आपल्याला हा बस्ती दिला जातो. मात्राबस्ती दिल्यानंतर मात्रा ती जेव्हा बाहेर येते किंवा बस्ती जेव्हा प्रत्यागमन होतो त्यावेळेस रुग्णाला हातपाय धुवून स्वच्छ करून थोडा कोष्णजल देऊन नंतर आहार वगैरे किंवा त्याचा विहार आपल्याला करायला सांगायचा असतो. कधीकधी मात्राबस्ती दिल्यानंतर सकाळी सकाळी उद्गारशुद्धी होत नसेल तर अशा वेळेस आम्ही रुग्णांना कोष्णजल, सुंठ आणि धण्याचं पाणी प्यायला सांगतो, जेणेकरून उत्कृष्ट दोष जो आहे स्नेहाचा तो नष्ट होऊन उद्गारशुद्धी होते आणि रुग्णाला बरं वाटतं. तर अशा प्रकारे हा स्नेहबस्ती आणि निरोहबस्ती आपण वर्णित केलेला आहे. तर बस्तीचे शास्त्रात तर अनेक गोष्टी सांगितल्यात. युक्तरथ बस्ती, यापना बस्ती, असे विविध बस्ती, रक्तबस्ती, ज्या व्यक्तींना रक्त बनत नाही किंवा ज्यांचं पांडुत्व खूप आहे, ज्यांना एनिमिया झाला आहे, ज्यांचं रक्ताचं प्रमाण कमी आहे, अशा व्यक्तींना किंवा अशा व्याधीमध्ये रक्तबस्तीचाही उल्लेख केलेला आहे. तर गोटच्या रक्ताचं बस्ती यात दिला जातो आणि याच्यात आश्चर्यकारक असे रिझल्ट मिळतात. ज्यांना थॅलेसेमिया झालेला आहे किंवा रक्ताचे विविध आजार आहेत ज्याच्यात रक्ताचं प्रमाण कमी होतं, अशा ठिकाणी रक्तबस्तीचा उल्लेख आपल्या शास्त्रात सापडतो. अशा विविध बस्तींमध्ये काही वेळेस निरोबस्ती ज्या व्यक्तींना संतती नाही, ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, अशा व्यक्तींना आस्थापन बस्तीचा चांगला रिझल्ट मिळतो. संतती प्राप्त होण्यासाठी अतिशय चांगला या निरोबस्तीचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे हा बस्तीकर्माचा आजचा हा टॉपिक आपण पूर्ण करतो आहे. धन्यवाद.